ज्याच्यासमोर तो प्रश्न होता तेव्हा ते त्या सरकार, समजा मागच्या सरकारच्या वेळेस तो प्रश्न आला असेल तर ते सरकार, या सरकारच्या संबंधानं प्रश्न आला असेल तर हे सरकार. आणि प्रामुख्यानं घडलं काय, आरक्षणाचा जेव्हा कोर्टामध्ये या संबंधानं याचिका होती, त्या याचिकेमध्ये याचिकेच्या मागणीला नुसार आमच्या सरकारने त्या ठिकाणी योग्य मांडणी केली नाही, अभ्यासपूर्ण मांडणी केली नाही. आता तुम्ही म्हणाल अभ्यासपूर्ण मांडणी का नाही केली, कारण की आमचं म्हणणं आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षणाचा विषय सरकारला कळलाच नाही, म्हणून त्यांच्यासमोर हा गोंधळ निर्माण झाला. आणि त्याच्यामुळे हे सगळं ओबीसींना मिळालेलं 27 वर्षापूर्वी मिळालेलं आरक्षण संपुष्टात येण्याचं एक कारण ठरलेलं आहे. सुरुवातीला काय विषय होता कोर्टाच्या समोर, सुरुवातीला कोर्टाच्या समोर विषय होता की जो तुम्ही जिल्हा परिषद पंचायत कायद्यामध्ये जो अधिनियम आहे 1961चा, त्याच्यामध्ये जो 12(क)(ख)(ग) हा जो विषय आहे आरक्षणाचा विषय, पहिला आहे क मध्ये आरक्षण कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, ख मध्ये किती कोणाला द्यायचं, आणि ग मध्ये ओबीसींचं आरक्षण. या ग मध्ये ओबीसींच्या आरक्षणामध्ये 27% सरसकट असल्यामुळे जेव्हा जेव्हा निवडणुका व्हायच्या तेव्हा ओबीसींना सरसकट 27% आरक्षण, हे आरक्षण अनुसूचित जाती जमातीचं मिळून हे आरक्षण सतत हे 50%च्या वर काही काही जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे. आणि तो कधी ना कधीतरी मसला समोर येणार होता आणि हा मसला समोर आला. आता याच्यामध्ये पहिल्यांदा विषय काय होता, हे 12(2)(c) मध्ये बदल करणे. हे 27% ऐवजी तुम्ही काय केलं असतं तिथे की ओबीसींना या जिल्ह्यात एवढं, या जिल्ह्यात एवढं, पण हे मिळून आरक्षण 50%च्या वर जाणार नाही, एवढे जर तुम्ही एक अहवाल तयार करून कोर्टासमोर सादर केला असता तर जमलं असतं. पण हा विषय समजला नव्हता. नंबर 1, बऱ्याच ओबीसी संघटना जातीय जनगणनासाठी आग्रह आहे, तर तुम्हाला असं वाटतं की जातीय जनगणना हा प्रश्न सुटू शकतो? दूर का पल्ला आहे, लेकिन सवाल क्या किया कोर्टाने काय म्हटलेलं आहे, ओबीसींचं राजकीय मागासलेपणचा अहवाल द्या, त्याचा डाटा द्या, त्याचा इम्पिरिकल डाटा द्या. म्हणजे काय स्थिती आहे, काय अनुभव दिसतो, ते राजकीय मागासलेले त्या ठिकाणी दिसतात का, नंबर 1. नंबर 2, त्यांचं काय म्हणणं आहे की मग हे आरक्षण किती असलं पाहिजे त्याची शिफारस सांगा. नंबर 3, अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींचं आरक्षण मिळून हे 50%च्या वर नाही गेलं पाहिजे. आता मुद्दा कसा आहे, ओबीसींचं राजकीय मागासलेपणाचा तुम्हाला डाटा द्यायचा आहे. आता या राजकीय मागासलेपणाचा डाटाचा जनगणनेशी काही संबंध नाही, जनगणनेशी काही संबंध नाही. परंतु एक महत्त्वाचा विषय असा आहे की जनगणनाचा विषय केवळ याच्याशी संबंधित नाही, जनगणनेचा विषय वेगळ्या संबंधाने संबंधित आहे. का, काही जर उपाययोजना करायच्या असतील, काही नव्या योजना बनवायच्या असतील, विकासाच्या योजना बनवायच्या असतील, तर तुमचं मागासलेपण सामाजिक आणि आर्थिक त्याच्यासाठी तुमच्याकडे माहिती पाहिजे, त्याचा डाटा पाहिजे. तसा अनुसूचित जाती आणि जमातीचा डाटा आहे, दर जनगणनेमध्ये येतो. तसा ओबीसीचा, आता खरं म्हणजे तुमच्या ओबीसी अनुसूचित जाती जमाती सोबत मूलभूत अधिकारामध्ये 15(4) आणि 16(4) मध्ये ओबीसी आहे, 340 मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आहे. मग हे असताना अनुसूचित जाती आणि जमातीचं तुम्ही जनगणना करता, मग तिथेच जोडून असलेला शब्द जो आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला वर्ग आहे, ज्याला तुम्ही समाजामध्ये ओबीसी म्हणतात, वैधानिक भाषेमध्ये ओबीसी म्हणतात, मग त्याची जनगणना करण्यासाठी जनगणना आयोगाने का नाकारलं, ती प्रक्रिया का झाली, ही सुद्धा मनमानी प्रक्रिया आहे. हा अंतर्भूत का नाही, हा विषय आहे तो, हा याचा विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. आणि परंतु तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर शिफारस करायची असेल ओबीसींना आरक्षणासाठी, तर अनुसूचित जाती जमाती शिवाय शिल्लक राहिलेल्या जागा द्याव्या लागणार आहे, 50%ची तरतूद असल्यामुळे. त्याच्यासाठी जनसंख्येची आवश्यकता नाही. याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे की प्रशासकीय मोठी अडचण निर्माण झाली, कारण दोन्ही बाजू महत्त्वाच्या आहेत. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय बाजूला सुद्धा कमी पडत असेल तर त्याला कोण जबाबदार? एक तर सत्तेमध्ये असलेले जे ओबीसी प्रतिनिधी आहेत ते किती तत्पर आहेत, ते किती संवेदनशील आहे आणि ते किती अभ्यासू आहे, हे असल्यानंतर त्यांचा दबाव ठरलेल्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये राजसत्तेवर सरकारवर पडला का. आणि त्याच्यामुळे प्रक्रिया ज्या ठरल्या होत्या, राज्य मागासवर्ग आयोग बनवा, राज्य मागासवर्ग आयोगाला मदत करा, राज्य मागासवर्ग आयोग दिशानिर्देशाप्रमाणे काम करेल,
परंतु या प्रक्रियासुद्धा झाल्या नाही. याचं कारण काय? राजकीय जे व्यक्तित्व आहे तिथे तुमच्या समाजामध्ये लीडर म्हणून फिरतात, पण तिथे ज्या ठिकाणी त्यांना काम करायचं आहे त्या ठिकाणी ते कमजोर ठरत आहे. म्हणून या प्रक्रिया कमजोर ठरलेल्या आहेत आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे. ओबीसीचे राजकीय नेते अजूनही आशावादी आहेत. तुम्ही त्यांच्या कर्तृत्वावर शंका का उपस्थित करता? त्यांचं कोणतं कर्तृत्व आहे? त्यांनी कोणत्या सूचना केल्या म्हणून ते सगळे प्रक्रिया ठरलेली आहे? आणि त्यावेळेस होते तर आशावादी 1 वर्षापूर्वी का नव्हते? हां, सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला द्यायचा आणि तुम्ही कशाचा आधार घेताय? आशावादी. आशावादसाठी तुमचा आधार आहे मध्य प्रदेशचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण टिकलं आहे ओबीसीचं, तो आशावाद घेऊन आम्ही डोलाला घेऊन फिरत आहोत. तो विषय वेगळा आहे. तुमचा राज्याचा विषय वेगळा आहे. तुमच्या राज्यासमोर तुमच्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका आहे, त्यांची नाही आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आशावाद असणं चांगली गोष्ट आहे. आशावादी आपण असलंच पाहिजे, परंतु आशावादासाठी जो मूलभूत ताकद देण्याची जी गोष्ट आहे ती इम्पिरिकल डाटा आणि त्या डाट्याचा एक चांगला वैज्ञानिक ज्याला म्हणतो सत्यशोधन असा अहवाल तुम्ही जर माननीय कोर्टासमोर सादर केला तरच आशावाद टिकणार आहे. नाही तर हा आशावाद नुसतं भ्रम राहील, मृगजळ राहील, याच्या मागे धावण्याशिवाय काहीही. म्हणजे सर्व राजकीय पक्ष निवड बघावती करतात असं म्हणतात. काय मग काय तर त्या राजकीय पक्षांना विषय समजला का? पॉलिटिकल मागासलेपणा म्हणतायत ना ते इम्पिरिकल डाटामध्ये. ते कोणी समजावून सांगितलं? एखाद्या पक्षाने समजावून सांगितलं का पॉलिटिकल मागासलेपणा कसा शोधायचा म्हणून? म्हणजे याचा अर्थ असा आहे की ओबीसीवर आपण नेते बनलो, आमदार बनलो, खासदार बनलो, राज्यसभेवर चाललो, मंत्री बनलो, परंतु प्रश्न असा आहे की ओबीसी न्यायाचा विषय तुम्हाला समजला का? समजला तरच त्यांना न्याय मिळू शकतो. आणि समजला नाही म्हणूनच प्रगतिशील राज्य असूनसुद्धा मागचं सरकारसुद्धा फेल झालं आणि हे सरकारसुद्धा ओबीसी आरक्षणाचा फेल झालेलं आहे.